नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. सावनीने सांगितल्याप्रमाणे रम्याने हळद पाडण्याचं काम तर केलेलं असतं, पण तिचा प्लॅन फ्लॉप होतो. तेव्हा इकडे काव्याने ते बाऊल वाचवलेलं असतं. तेव्हा सावनी म्हणत असते की ठीक आहे ना, एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं, अजून संगीत आहे, लग्न आहे, तू याच्यामध्ये काही ना काहीतरी करू शकतेस, तुला संधी मिळत जातील. पण हे बघ, दगड फेकून काचा फोडण्यासारखे प्लॅन करायचे नाहीत, कळलं ना. एकदाच धमाका करायचा, ब्लास्ट करायचा. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत, कळलं का. आणि स्वतःची काळजी घ्यायची, कसलीही गरज लागली ना तरी तुझ्या बहिणीला फोन करायचा, असं सावनी म्हणते आणि तिथून आता निघून जाते. त्याचबरोबर इकडे जाता जाता रम्याला हिंमत देऊन गेलेली असते, कारस्थानामध्ये यशस्वी हो असा आशीर्वाद देऊन गेलेले असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता इथे येत असताना धक्का लागतो काव्याचा, ते सुद्धा जीवाला. जीवाला धक्का लागल्यानंतर त्याच्या हातामध्ये जी काही फुलं असतात ती सगळी काव्यावरती सांडतात. तेव्हा इथे जीवा म्हणतो की बघा, धक्का लागला तर कुणाला, माझ्या परम सुंदरीला. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते की हे बघ ना, ही हळद तर निघतच नाही आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं पण हे काय, तुला आधीच इतकी हळद लागली आहे. तेव्हा काव्या म्हणते, हो ना, पारची उष्टी हळद. तेव्हा जीवा म्हणतो, काय, पार दादाची उष्टी हळद तुला लागली आहे. तेव्हा जीवा इकडे आता मनामध्ये थोडासा इनसिक्युअर झालेला असतो. तेव्हा इथे काव्या म्हणते, अरे हो ना, म्हणजे तुझी आई रे, मानिनी काकू इथे पारच्या उष्टी हळदीचा बाऊल घेऊन येत होत्या. रम्याचा त्यांना धक्का लागला आणि तेव्हा ते बाऊल पडणारच होतं, पण मी ते सावरलं, पण त्यातली उष्टी हळद मलासुद्धा लागली. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, हो का, मग आता माझी उष्टी हळद तुला कधी लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, ते मला काय माहिती. तेव्हा जीवा म्हणत असतो की ठीक आहे, ती उष्टी हळद तुला जी लागली आहे ना ती निघेल, पण ही मी तुला आता उष्टी हळद माझी लावणार आहे ना, ती कधीच निघणार नाही. माझ्या नावाची उष्टी हळद तशीच राहणार. आणि तिथे हळदीचं बाऊल असतं, त्यातून हळद घेऊन जीवा स्वतःच्याच गालाला लावतो आणि आता आपल्या गालाची हळद तो काव्यालासुद्धा लावणार असतो. तेवढ्यातच इथे तो हळद लावायला जाणार, त्याचं समोर लक्ष जातं तर मामी येत असतात. बकुळा मामीला बघितल्यानंतर जीवा खूपच जास्त घाबरतो. जीवा लगेचच मागे जातो आणि ते काव्यसुद्धा टेन्शनमध्ये येते की मामीनी बघितलं तर नाही ना. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, काय मामी. तेव्हा इथे मामी म्हणतात, अहो जीवा, इथे काय करताय तुम्ही, तुमच्या घरातले सगळे तुम्हाला शोधतायत. तेव्हा जीवा म्हणतो, हो का, मी सुद्धा त्या सगळ्यांना शोधतोय. तेव्हा इकडे मामी म्हणतात, चला चला लवकर चला, त्यांच्याजवळ तुमचं काम आहे. बाकीची किती हळदीची कामं पडले तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा इकडे जीवा म्हणतो की चला चला, आपल्याला तर कामं आहेतच, काही लोकांना कामच नाही, असं म्हणून तो तिच्याबरोबर निघून जातो. तेव्हा काव्या आता टेन्शनमध्ये येते. जीवा हळद लावायला जात होता तर ती त्याला लावता आली नाही आणि पाचची उष्टी हळद अशी काही तिला लागलेली असते, ती निघायचं नावच घेत नसते. त्याच्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता दौलत मामा आणि विक्रम काका दोघेजण लग्नाची पत्रिका वाटून घरी आलेले असतात. तेव्हा विक्रम काका म्हणतात की चालून चालून पाय गेले अगदी, गाव तरी किती मोठं आहे ना आपलं. त्याचबरोबर इथे आता चिनू आणि मीनू दोघेजण हळदीचं दूध घेऊन आलेले असतात दौलत मामासाठी आणि विक्रम काकांसाठी. ते म्हणत असतात, अहो काका, हे घ्या, गरमागरम हळदीचं दूध घ्या आणि हे पिऊन झाल्यानंतर गरमागरम नाश्ता तुमच्यासाठी तयार आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात की दौलतराव, अहो तुमच्या गावामध्ये चालून चालून पाय अगदी मेटाकुटीला येतात, पण तुमच्या दोन्ही मुली खूपच जास्त गुणी आहेत. इथे चिनू आणि मीनू व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेत आहेत, त्यांना काही म्हणून कमी पडू देत नाही. तेव्हा आता तुमच्या या दोन मुली मी माझ्या दोन मुलांसाठी घेऊन जाऊ का, म्हणजे माझ्या जीवासाठी आणि युगसाठी, त्या दोघांचं लग्न व्हायचं आहे. तुमच्या गुणी मुली मी माझ्या मुलासाठी घेऊन जातो. तेव्हा बकुला म्हणत असते की तुम्ही आहे ना, हवं तर इथे चिनूला घेऊन जा, पण मीनू काही येणार नाही, कारण मीनूचं लग्न ठरलं आहे ना, पुढच्या महिन्यात लग्न आहे. तेव्हा इकडे आता विक्रम काका म्हणतात, अरे देवा, म्हणजे मिनल आमच्या हातातून गेलेली आहे. तेव्हा इकडे आता चिनू म्हणत असते की उद्या संगीताचा कार्यक्रम आहे, संगीतमध्ये सगळेजण डान्स करणार, पार जिजू आणि नंदिनी ताईसुद्धा डान्स करणार आहे. पण मी काय म्हणते ताई, तुझं आणि जिजूंचं लग्न ठरलं ना की तुमच्या संगीतमध्ये तुम्ही दोघेसुद्धा डान्स करा, बरोबर की नाही. तेव्हा इकडे दौलत मामा ओरडतात आणि म्हणतात, नाही, अजिबात नाही, या दोघांनी डान्स करायचा नाही,
त्यांना जे काही करायचं आहे ते करू दे. ते लोक शहरातले आहेत. शहरामध्ये हे सगळं चालतं. त्यांना काय नाच गाणं करायचं आहे ते करू दे. पण तुम्ही अजिबात करायचं नाही. भोसले खानदान कसं आहे माहिती आहे ना? तेव्हा इकडे आता विक्रम काका म्हणतात, काय काय मुलाचं नाव तरी काय आहे? तेव्हा मिनल म्हणते की संग्राम भोसले. तेव्हा दौलत मामा म्हणतात, असं नाव घेतात का एकेरी? संग्राम भोसले, संग्रामराव म्हणायचं, कळलं का? तेव्हा इथे दौलत मामा आपल्या मुलींना चांगलंच दबावाखाली ठेवत असतात. गावच्या मुलींनी जास्त हसायचं नाही, नाचायचं नाही, अशी त्यांची समज असते. त्यामुळे इथे विक्रम काका म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे का मुलींनो, हल्ली मुलं मुली एकमेकांना भेटतात, बोलतात. आमच्या वेळेला तसं नव्हतं. तुम्हाला लग्नाच्या आधी भेटता येतंय, बोलता येतंय, ही खूपच मोठी गोष्ट आहे. आमच्या वेळेला तर काय होतं माहिती आहे का? विक्रम काका आपल्या लग्नाचा किस्सा सांगताना म्हणतात की मी तर माझ्या लग्नाच्या दिवशी म्हणजे मानिनीला बघितलं होतं. अंतरपाठ हा आमच्या दोघांच्या मध्ये होता. गुरुजींचा हात दुखला म्हणून थोडा हात खाली आला, तेव्हा मी मानिनीला बघितलं. तेव्हा इकडे बकुला विचारते, हा मग काय? त्यावेळेला विक्रम काका म्हणतात, मग काय? त्यावेळेला माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता ना, मग काय लग्न करावं लागलं. तेव्हा इकडे सगळेजण हसायला लागतात. तर इकडे शारदा म्हणत असते की मेहंदीचा कार्यक्रम छान पार पडला, हळदीचा कार्यक्रम छान पार पडला, की आता उद्या संगीत आणि परवा लग्न, हो की नाही? खूप छान कार्यक्रम झाला. नंदिनी तू खुश आहेस ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई मी खूप खुश आहे. तेव्हा काव्या म्हणते, आणि तुझ्या मैत्रिणी पण येतात भेटायला, हो की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, जानकी आली, खूप बरं वाटलं. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते की मुक्ता पण आली होती ना, मस्त तुझी एक एक मैत्रीण तुला भेटूनसुद्धा जाते. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, माझ्या मैत्रिणींचं ठीक आहे गं, माझं लग्न आहे म्हणून येत आहेत, पण तुझ्या मैत्रिणीचं काय? तेव्हा इकडे काव्या म्हणते, म्हणजे? तेव्हा नंदिनी म्हणते, जीविका, जीविका लग्नाला नाही येणार आहे का? तुझी तर ती बेस्ट फ्रेंड आहे ना, मग लग्नाला का येत नाही आहे ती? आता लग्नाच्या दिवशी तरी तिच्याबरोबर माझी भेट होते की नाही? तेव्हा काव्य म्हणते, नाही गं, जीविकाचं असंच असतं, तिचा आहे ना प्लॅन चेंज होत राहतो. म्हणजे ती आता लग्नाला येणार नाही आहे. आता तिच्याजवळ बोलणं झालं तर ती म्हणते की ती ट्रॅकिंगला गेली आहे म्हणून. आता काय बोलणार तिला? जाऊ दे गं, माझं जाऊ दे. तुझ्या मैत्रिणी येत आहेत ना भेटायला, ते महत्त्वाचं आहे. तेव्हा इकडे आता शारदा म्हणत असते की ताईचं लग्न आहे, ताईचं लग्न आहे. आपण गेली महिनाभर बोलत होतो, पण आता 2 दिवस उरलेत. उद्या संगीत, परवा लग्न, की ताई निघून जाईल तिच्या सासरी. बघता बघता हे दिवस कसे निघून गेले कळलंसुद्धा नाही. तेव्हा इकडे नंदिनी आणि काव्या दोघेही इमोशनल झालेले असतात. तेव्हा इकडे शारदा म्हणत असते की आता नंदिनीचं लग्न झालं की घर कसं रिकामं होईल, हो ना? नंदिनी बाळा, तुला हे सगळं आवडलं ना? तू खुश आहेस ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई मी खरंच खूप खुश आहे गं. तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते, पण त्या रम्याचं काय? खुश तर आहेस, आनंदी आहेस, पण सावध आहेस का? तेव्हा नंदिनी म्हणते, असं का म्हणतेस तू? तेव्हा काव्या म्हणते की त्या रम्यावरती मला संशय आहे. तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, असं काही नाही आहे गं, तू उगाच मनामध्ये काही घेऊ नकोस. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही ताई, उगाच मनामध्ये घेत नाही आहे गं, खरं बोलती आहे. तुला माहिती आहे त्या रम्याने काय केलं आहे? ती कशा पद्धतीने तुला भेटायला आली होती? अगं तिच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव, तिच्या हातामधला चाकू. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, अगं तिने सगळं खुल्या मनाने ॲक्सेप्ट केलं आहे. तिने येऊन माझी माफी मागितली. आता तू सांग मला काव्या, तुझं जर एखाद्या मुलावरती प्रेम असेल आणि त्याचं लग्न दुसरं कुणाबरोबर तरी होत असेल, तर तू शांत बसशील का? तेव्हा काव्या म्हणते, नाही, मी शांत नाही बसणार. पण जर आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना, तर मी शांत नाही बसणार. जर फक्त माझं आहे तर मी गप्प बसेन. तेव्हा काव्या म्हणते, विषय माझा नाही आहे ताई, विषय तुझा आहे आणि त्या रम्याचा. तेव्हा इकडे रम्यावरती लक्ष ठेवायलाच हवं. त्यानंतरला विक्रम काका म्हणत असतात, हळदीचा कार्यक्रम किती व्यवस्थितरित्या पार पडला ना, खूपच मज्जा आली. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, खरंच खूप छान वाटलं, सगळे किती आनंदामध्ये होते ना. तेव्हा विक्रम काका म्हणतात की दौलतबरोबर गावामध्ये सगळीकडे मी पत्रिका वाटायला गेलो होतो, तेव्हा तर खूप पाय दुखून आले माझे. तेव्हा मानिनी म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती आहे का हळदीमध्ये काय झालं? आपली रम्याचं मला काही कळतच नाही आहे. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणतात, का काय झालं?
तेव्हा मानिनी म्हणते, सगळी हळद सांडली असती, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इकडे आपल्या पारची हळद ही सांडली असती मी नंदिनीकडे नेऊन देत होते, तेव्हा त्या रम्याचा धक्का लागला आणि ती हळद सांडली असती तर? तेव्हा विक्रम काका म्हणतात, नक्की काय घडलंय, तू सांगशील का? तेव्हा इथे मानिनी म्हणते, तुम्हाला तर काही सांगायलाच नको, तुम्हाला काही कळतच नाही. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणतात, बरं बरं 1 मिनिट थांब, तुम्ही बायका हुशार असता, आम्ही पुरुष एवढे हुशार नसतो गं. आमचा वरचा माला आहे ना रिकामा असतो. आम्हाला जेव्हा तुम्ही व्यवस्थित नीट विस्कटून सांगाल ना, तेव्हाच आम्हाला गोष्टी कळतात. तुमचं कसं म्हणणं असतं, जेवढं सांगितलं आहे त्याच्यावरून तुम्हाला सगळं कळलं पाहिजे असं तुमचं म्हणणं असतं. पण तसं आम्हाला नाही कळत, तुमच्या एवढे हुशार आम्ही नसतो. तेव्हा आता तू मला सांग की नक्की त्यावेळेला काय घडलं होतं? तेव्हा इकडे आपल्या पारची उष्टी हळद नंदिनीला लागली ना, ते महत्त्वाचं आहे. खाली पडली तर नाही ना, की पडली? तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, हे बघा, मी आपल्या पारची उष्टी हळद नंदिनीसाठी घेऊन जात होते. मी व्यवस्थित आपली आपली चालली होते, तेवढ्यातच त्या रम्याने मला धक्का दिला. अहो बरं झालं, सगळी उष्टी हळद खाली सांडली असती, पण ती सगळी उष्टी हळद खाली पडणारच होती. खाली पडत असताना बिचारी नंदिनीची बहीण काव्या ती समोरून आली आणि तिने तो बाऊल पकडला. तिने तो बाऊल खाली पडूनही दिला. तेव्हा इकडे आता अशा पद्धतीने मानिनीने सगळं काही सांगितलेलं असतं, जसं घडलेलं असतं तसं. तेव्हा मानिनी म्हणते, पण बिचारी काव्या तिच्या अंगावरती सगळी हळद सांडली. तिने बाऊल पकडताना तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या कपड्यांवरती सगळीकडे हळद सांडली आणि तिचा ड्रेस पूर्ण खराब झाला. तेव्हा इथे विक्रम काका हसायला लागतात आणि म्हणत असतात, काय? सगळी हळद काव्याच्या अंगावरती सांडली, म्हणजे आपल्या पारची उष्टी हळद काव्याला लागली का? तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, अहो तुम्ही असं काय करताय? तुम्ही हसताय काय? बिचारीचा सगळा ड्रेस खराब झाला, तिचा चेहरा खराब झाला, पण तिने तो बाऊल खाली पडू दिला नाही, म्हणून आपल्या पारची उष्टी हळद जी उरली होती ती जाऊन बिचाऱ्या नंदिनीला लावली. नाहीतर या रम्यामुळं काय झालं असतं सांगा बरं? तेव्हा विक्रम काका हसायला लागतात आणि म्हणतात, काव्याच्या अंगाला सगळी हळद लागली का? बिचारी काव्या खूप गुणी मुलगी आहे हो. बरं झालं तिने बाऊल पकडला, नाहीतर काय झालं असतं, पारची उष्टी हळद सगळी खाली सांडली असती. रम्याला तेच हवं होतं. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नाही गं असं नाही आहे. तिने आणि वसुताईने मनापासून हे लग्न स्वीकारायचं ठरवलं आहे ना, मग आता काही चुकीचं नाही होणार. तेव्हा मानिनी म्हणत असते, पण काव्या खरंच खूप चांगली मुलगी आहे हो. तिच्या मनामध्ये सतत उत्साह असतो आणि तिच्या अंगामध्ये सतत एनर्जी असते. आपली नंदिनी आहे ना, जेवढी साळस शांत आहे ना, तेवढीच काव्या उत्साही आहे. तुम्हाला माहिती आहे का, उद्या संगीत सोहळा आहे आणि संगीतासाठी तुम्हाला हे कपडे घालायचे आहेत. त्यानंतरला इकडे नंदिनी म्हणत असते, काव्या तू जास्त विचार करतेस, असं नाही आहे, असा नको विचार करूस तू. अगं आता रम्याने खरंच मनापासून हे लग्न स्वीकारायचं ठरवलं. ती माझ्याकडे आली, माझी माफीसुद्धा मागितली, तुला उगाच असं वाटते. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, ताई असं नाही आहे गं, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असणं आणि दुसऱ्याचंही आपल्यावरती असणं हे मी समजू शकते, पण तिचं फक्त एकटीचं प्रेम आहे आणि ते तिला मिळत नाही आहे, म्हणून ती कदाचित चुकीचं वागू शकते. तुम्ही सगळेजण विसरला असाल, पण मी विसरलेले नाही आहे. ती रम्या कशा पद्धतीने आली होती, तिच्या हातामध्ये चाकू होता, माहिती आहे ना तुम्हाला? तेव्हा इकडे विक्रम काका म्हणतात, अरे वा, मग संगीतासाठी हे कपडे घालायचे आहेत की काय? तेव्हा इकडे मानिनी म्हणते, हो ना. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, पण संगीताचं काही ठरलं नव्हतं. तेव्हा मानिनी म्हणते, मी सांगते ना, हे सगळं प्लॅनिंग काव्याने केलं आहे. काव्याने संगीत वगैरे साजरं करायचं असं ऐन मोक्यावरती ठरवलं आहे आणि जाऊन सगळी तयारी केली आहे. इथे बाजूला एक हॉल घेतला आहे तिने आणि तिच्या मामाने, तिथे सगळी संगीताची तयारी केली आहे आणि खरंच काव्या खूप गुणी मुलगी आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो का? मग ठीक आहे, आपल्या जीवासाठी काव्याचा हात मागूया ना. नंदिनी पार्थ आणि इकडे आपला जीवा आणि काव्या, काव्यालासुद्धा आणूया आपली सून म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते, अहो हो हो, आधी नंदिनी आणि पार्थचं लग्न होऊ द्या, या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण आता आपल्याला उद्या संगीताची तयारी करायची आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय मी पण डान्स करू का? तेव्हा मानिनी म्हणते, कोण? तुम्ही? तेव्हा इकडे विक्रम काका म्हणतात, हां मग मी काही कमी आहे की काय? मी सुद्धा डान्स करेन. आणि लगेच दोघेजणं एकत्र गाण्यावरती स्टेप करत असतात आणि दोघेजणं खूप उत्तमरित्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतात आणि खूप सुंदर अशी स्टेप करतात.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्या खूपच जास्त घाबरलेली असते, पण तिचं लक्ष जातं. ती बघते तर काय, इकडे आता शारदा आणि नंदिनी दोघेही जणी टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इकडे शारदा म्हणते, मग काय करायचं गं काव्या, मलासुद्धा ती चांगलीच वाटत होती. तेव्हा काव्या म्हणते, असं नसतं, दिसतं तसं असतं का, ती जरी इथे चांगुलपणाचा आव आणत असतील तरी कशावरून ती चांगली झाली आहे ना, म्हणजे तिने ताईला काही त्रास दिला नाही म्हणजे मिळवलं, म्हणजे ती इथे गोड गोड वागण्याचं काम करते. पण जर ती मनातून तशी नसेल तर, ती काहीतरी मनामध्ये ठेवून इथे आली असेल तर. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे ताई आणि आई, आपण त्या रम्यावरती लक्ष ठेवूया. तिच्यावरती असा विश्वास ठेवणं मला तरी चुकीचं वाटतं. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की म्हणजे बघा ना, आज जे काही झालं ते मी तुम्हाला सांगितलेलंच नाही आहे. म्हणजे मानिनी काकू पारची उष्टी हळद घेऊन आपल्या आपल्या व्यवस्थित चालत होत्या, पण ती मध्येच आली रम्या आणि तिने धक्का दिला. सगळं ते बाऊल खाली पडलं असतं, सगळी पारची उष्टी हळद खाली सांडली असती. बरं झालं तो बाऊल मी पकडला. आणि मी जेव्हा तिला बघितलं ना, तेव्हा मला असं वाटलं की तिने माझ्याकडून बघून नजर चोरली. तेव्हा काव्या म्हणते, आणि जेव्हा ती आली होती, चेहऱ्याचे हावभाव बघितले का, हातातला चाकू बघितला, आपण किती घाबरलो होतो. तिने 2 शब्द गोड गोड बोलली म्हणून लगेच आपण तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा. हे बघ ताई, तू खूप साधी भोळी आहेस गं, तुला सगळी माणसं चांगली वाटतात, तू लगेच त्यांच्यावरती विश्वास ठेवतेस. पण हल्लीची माणसं विश्वास ठेवण्यासारखी आहेत का, म्हणजे तुझ्या तोंडावरती गोड बोलणार आणि मागोरी काय करतील सांगतासुद्धा येत नाही. माणसं ही दुतोंडी झालीत गं, दुतोंडी आहेत. इथे हसरेपणाचा मुखवटा लावून मनामध्ये काळं ठेवणारी माणसं आहेत. तू खूप साधी भोळी आहेस म्हणून तुला सगळी चांगली वाटतात, पण सगळीच माणसं चांगली नसतात ताई. तुला आता काळजी घ्यावी लागणार आहे. तुला लग्न एन्जॉय करायचं आहेच, पण आजूबाजूला लक्षसुद्धा ठेवायचं आहे, आणि खास करून त्या रम्यावरती. तुम्ही कुणीही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेण्यासारखी ही गोष्ट नाही आहे. आपण सगळेजण आहोत ना एकत्र. तरीसुद्धा शारदा आणि नंदिनी समजून गेलेल्या असतात काव्याला जे काही बोलायचं आहे ते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काव्य तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते, मला हेच म्हणायचं आहे ताई, की आपण रम्यावरती लक्ष ठेवूया ना, कारण ती काहीतरी कारस्थान करणार आहे नक्की. कुठली मुलगी आधी जी एवढी पॅनिक होते, एवढी रागवते, ती एकाएकी खरंच एवढी सुधारेल असं वाटतं तुम्हाला. ती इथे आली होती, तो तिचा चेहरा, आणि काल धक्का मारताना तिचा जो चेहरा झाला होता ना, तो सारखाच होता. पण ताईच्या समोर ती बोलत असताना गोड गोड बोलत असते. पण तुम्ही दोघीजणी अजिबात टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. मी आहे ना, मी त्या रम्यावरती सुद्धा लक्ष ठेवेन आणि माझ्या नंदिनी ताईवरती सुद्धा लक्ष ठेवेन. अजिबात तुम्ही दोघीजणी काळजी करू नका. आणि हे बघा, उद्या संगीत आहे, सरप्राईज आहे हां, पण संगीत इथे साजरं होणार नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, मग कुठे. तेव्हा काव्या म्हणते की ते सरप्राईज आहे. आणि सरप्राईज कोण प्लॅन करतं, तरी सरप्राईज क्वीन मी आणि दौलत मामाने इथून थोड्याच अंतरावरती एक हॉल आहे तो बुक केला आहे, आणि तिथे डेकोरेशन केलं आहे. तिथे आपला संगीत सोहळा पार पडणार आहे, कळलं का. तेव्हा आपण तिथे एन्जॉय करायचं आणि त्या रम्यावरती लक्ष ठेवायचं, असं काव्या म्हणते. तेव्हा इथे रम्याला आता हे सगळं ऐकून खूप जास्त राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे नाशिकला आता कुसुमताई आणि सायली दोघीजणी आलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, किती दिवस झाले मी तुम्हाला डोळे भरून बघितलेलं सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की आज या हॉलमध्ये फक्त एक जोडप्याचं संगीत सोहळा पार पडणार नाही आहे, तर 2 जोडप्यांचं संगीत सोहळा पार पडणार आहे. तर इथे प्रिया रम्याला म्हणत असते की तू काय त्या नंदिनी आणि पार्थचं लग्न होताना बघणार आहेस आणि त्यांच्या बाजूला करवली म्हणून उभी राहणार आहेस का. असं काहीतरी कर की पार्थ आणि नंदिनीचं लग्न होता कामा नये आणि तुझं आणि पार्थचं लग्न झालं पाहिजे. अशा टिप्स इथे आता कट कारस्थानी प्रिया इथे रम्याला सांगत असते. त्याचबरोबर इथे आता रम्याने एक काम केलेलं असतं. तिने एक असं घाणेरडं कृत्य केलेलं असतं की जो संगीतचा ड्रेस असतो नंदिनीचा, तो थोडासा फाडलेला असतो. आणि जेव्हा नंदिनी आणि पार्थ दोघेजणं डान्स करत असतात, तेव्हा तिच्या इथे आता ब्लाऊजला थोडं फाटलेलं असतं. आणि तिथे लगेचच पार्थ तिचे केस ठेवतो आणि आपला हातसुद्धा. त्याच्यानंतरला इकडे सायली आता वेट्रेस म्हणून त्या संगीत सोहळ्यामध्ये सामील झालेली असते. आणि तिथे अर्जुन एका रूममध्ये बसलेला असतो. पण सायली त्याच्या जवळ येत असताना अर्जुनला भास झालेला असतो की इथे सायलीसुद्धा आहे.
तेव्हा इकडे प्रेक्षकांनो संगीत सोहळ्यामध्ये अर्जुन बरोबर सायलीने डान्स केलेला असतो. तेव्हा प्रिया रागावून वरतून आता खाली येते. तेव्हा जीवा म्हणतो, जर ही तन्वी आहे तर मग ही कोण आहे? तेव्हा इकडे प्रिया तिच्या चेहऱ्यावरचं बाजूला करते तेव्हा तिथे सायली आलेली असते.